हायड्रॉलिक जॅक आणि ब्रेक सिस्टमसाठी हायड्रॉलिक सर्किट शोधण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या या सत्रात आपले स्वागत आहे. या मॉड्यूलचे उद्दिष्ट आपल्याला ज्ञान आणि क्षमताने सुसज्ज करणे आहे. हायड्रॉलिक ब्रेक सर्किटमधील मुख्य घटक आणि कार्य ओळखा आणि वर्णन करा. आवश्यक साधने आणि उपकरणे. ट्रेनीज टूल किट, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टमचे कट सेक्शन मॉडेल, वाहनातील हायड्रॉलिक ब्रेक, गरजेनुसार कॉटन वेस्ट, ब्रेक ऑइल. या प्रात्यक्षिकात हायड्रॉलिक ब्रेक सिस्टमचे कट सेक्शन मॉडेल ठेवा. पुढे ब्रेक सिस्टम कसे कार्य करते हे दर्शविण्यासाठी एक सोपे चित्र काढा. यामुळे सर्व भाग पाहणे सोपे होईल. आता आम्ही ब्रेक सिस्टमचे महत्त्वाचे भाग शोधू आणि त्यांची नावे देऊ. ब्रेक पाईपलाईन युनियन्स, ब्रेक पुश रॉड, ब्रेक फ्लेक्सिबल होज, ब्रेक पेडल रिटर्न स्प्रिंग, मास्टर सिलेंडर, होल्ड डाउन स्प्रिंग, ब्रेक लाइनिंग, ब्रेक स्टील पाइपलाइन, ब्रेक एडजस्टर, शू रिटर्न स्प्रिंग, स्टॉप लाइट स्विच, हैंड ब्रेक लीवर, पिवोट, ब्रेक प्लेट कैरियर, व्हील सिलेंडर, पार्किंग ब्रेक केबल, ब्रेक शू, ब्रेक पेडल, लॉक नट आणि क्लेव्हिस. आता ब्रेकिंग सिस्टमच्या प्रत्येक भागावर तपशीलवार नजर टाकूया. ब्रेक पाईप युनियन हा एक लहान धातूचा घटक आहे जो हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टममध्ये ब्रेक पाईप आणि होज जोडतो, ज्यामुळे जेव्हा आपण ब्रेक पेडल दाबता तेव्हा ब्रेक फ्लुइड कॅलिपर्समध्ये प्रवाहित होतो. पुश रॉड. जेव्हा ब्रेक पेडल दाबले जाते तेव्हा एक पुश रॉड मास्टर सिलेंडरमधील पिस्टनवर जोर लावतो, ज्यामुळे ब्रेक फ्लुइड रिझर्वायरमधील द्रव कॉम्पेन्सेटिंग पोर्टद्वारे दाब कक्षात प्रवाहित होतो. ब्रेक होज एक फ्लेक्सिबल पाईप आहे जो आपल्या कारच्या मास्टर सिलेंडरपासून ब्रेकपर्यंत ब्रेक फ्लुइड वाहून नेतो. रबर, स्टील ब्रेड आणि PTFE सारखे वेगवेगळे प्रकार आहेत. ब्रेक रिटर्न स्प्रिंग म्हणजे काय? तर हा काही ब्रेक सिस्टमचा एक भाग आहे जो पेडल सोडल्यानंतर ब्रेक शूज मागे खेचण्यास मदत करतो. हा एक घटक आहे जो मास्टर सिलेंडरच्या आत असतो. मास्टर सिलेंडर हायड्रॉलिक बल तयार करण्यासाठी ब्रेक पेडल प्रेशर वापरते. हे बल ब्रेक लाईनद्वारे स्वतंत्र ब्रेकमध्ये प्रसारित केले जाते. प्रत्येक चाकावर हायड्रॉलिक प्रेशर व्हील सिलेंडर किंवा कॅलिपर्समध्ये पिस्टन सक्रिय करते. डिस्क किंवा ड्रमसह ब्रेक पॅड किंवा शूज एंगेज होतात. हे घर्षण मंदावते आणि वाहन थांबवते. ब्रेक फ्लुइड हे बल प्रसारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि सुरक्षिततेसाठी त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. होल्ड डाउन स्प्रिंग हा ऑटोमोटिव्ह वाहनातील ड्रम ब्रेक सिस्टमचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. ब्रेक लाइनिंग्स हे आपल्या वाहनाच्या ब्रेकचे भाग आहेत जे प्रत्यक्षात चाके फिरण्यापासून थांबवतात. ते कठोर सामग्रीपासून बनविलेले आहेत जे बऱ्याच उष्णता आणि घर्षण हाताळू शकतात. ब्रेक स्टील पाईपलाईन ही मजबूत ट्यूब आहे जी कारच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये ब्रेक फ्लुइड वाहून नेते. तर आपले ब्रेक प्रभावीपणे कार्य करतात याची खात्री करण्यासाठी आणि जेव्हा आपल्याला थांबण्याची आवश्यकता असेल तेव्हा त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आपल्या कारमधील बहुतेक ब्रेक लाईन स्टील ट्यूबपासून बनविल्या जातात. ब्रेक लाइट स्विच हे एक डिव्हाइस आहे जे ब्रेक पेडल दाबताना ब्रेक लाईट सक्रिय करते.
हे ब्रेक लावल्याचे दर्शविण्यासाठी वाहनाला सिग्नल देखील पाठवते. हँडब्रेक लिव्हर एक मॅन्युअल ब्रेक कंट्रोल डिव्हाइस आहे. आपल्याला फूट पॅडल न वापरता ब्रेक लावण्यास अनुमती देते. ब्रेक शू ड्रम ब्रेक सिस्टमचा एक भाग आहे. ब्रेक शू ब्रेक लाइनिंग वाहून नेतो आणि चाक कमी करण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी ब्रेक ड्रमच्या आतील बाजूस दाबतो. पिव्हट आणि पिस्टन ब्रेक शूजच्या एका टोकाला पिव्हट आणि दुसऱ्या टोकाला पिस्टन असते. लीडिंग शूमध्ये पिस्टन ड्रम ज्या दिशेने वळतो त्या दिशेच्या तुलनेत अग्रभागी ठेवला जातो. ब्रेक शू कॅरियर प्लेट डिस्क ब्रेक सिस्टममधील एक घटक आहे जो पिन टिकवून ठेवण्यावर ब्रेक लाइनिंग धारण करतो. हे सामान्यतः स्टील धातूपासून बनलेले असते आणि त्यात ब्रेक सिलिंडर पिस्टनला तोड देणारा उभार असतो. व्हील सिलिंडर हायड्रॉलिक ड्रम ब्रेक सिस्टमचा एक भाग आहे. चाकाचे फिरणे थांबविण्यासाठी ब्रेक बूटवर दबाव आणणे हा त्याचा उद्देश आहे. याचा हेतू शूजवर जोर लावणे आणि त्यांना ड्रमच्या संपर्कात आणणे, घर्षणाद्वारे वाहनाचा वेग कमी करणे हा आहे. ब्रेक पेडल हा कारचा तो भाग आहे जो आपण कार थांबविण्यासाठी आपल्या पायाने दाबतो. हे मास्टर सिलिंडरशी जोडलेले आहे जे कार स्लो करण्यासाठी किंवा थांबविण्यासाठी ब्रेकवर जोर देते. हायड्रॉलिक ब्रेक सिस्टममध्ये मास्टर सिलिंडरला ब्रेक लॉक डिव्हाइस सुरक्षित करण्यासाठी लॉक नटचा वापर केला जातो. जेव्हा ड्रायव्हर ब्रेक पेडल दाबतो तेव्हा पिस्टन मास्टर सिलिंडरचा आत ऑइल दाबते. मुख्य सिलिंडरमधून पाईपलाईनद्वारे व्हील सिलिंडरपर्यंत ऑइल वाहते. आता व्हील सिलिंडरमध्ये ऑइल शिरते, त्यामुळे ऑइलच्या दाबामुळे दोन्ही पिस्टनचा विस्तार होतो. पिस्टनच्या हालचालीमुळे ब्रेक ड्रमच्या आत ब्रेक शूज पसरतात. शूज आणि ब्रेक ड्रम यांच्यातील घर्षणामुळे चाक थांबते. आता आम्ही विषयाच्या शेवटी आहोत. या विषयात आपण शिकला आहात. आम्ही ब्रेकिंग सिस्टमच्या महत्त्वाच्या भागाबद्दल चर्चा केली आहे. ब्रेकिंग सिस्टमच्या भागांच्या कार्याबद्दल देखील आम्ही काही चर्चा केली.